संत शिरोमणी सेना महाराज वर्णन करतायत. संपूर्ण गोपाळ भगवान कृष्ण परमात्मा यमुनेच्या तीरावरती गायी चारण्याकरता गेलेले आहेत. खेळ खेळत आहेत. खेळ खेळता खेळता सगळ्या गोपाळांना लक्ष्मण बाबा भुका लागल्यात. मग सगळ्यांनी सांगितलं, देवा खांदी बहार. आपलं कीर्तन इथून पुढे सुरू झालं. सगळे कीर्तन शेवटी इथं येतात. म्हणून बाबा शेवटच नाही, इथं आरंभ आहे. गोपाळांनी तक्रार केली, देवा अरे पोटामध्ये भूक लागली. आणि मग पोटामध्ये भूक लागली, आग लागली, आणि खेळण्यामध्ये काय रस असतो का देवा? मग खेळ मोडावा परता. देवा आता खेळ थांबवलेला बरा. भगवान परमात्म्याने काय केलं, सगळ्या गोपाळांना सांगितलं आपापल्या शिदोऱ्या काढा. त्याच्या अगोदर आपापल्या गाया वळती मारून, वळती घेऊन आपापल्या गाया या कळंबाच्या वृक्षाखाली बसवा. ऊन झालेलं आहे. गाया चरून तृप्त झालेल्या आहेत. गायी वासरं कळंबाच्या वृक्षाखाली बसलेल्या आहेत. आणि मग गोपाळ भगवान कृष्ण परमात्मा यानं त्यानं पद्धतीनं सर्वांना बसवलेलं आहे. संत शिरोमणी सेना महाराज या गोष्टीचं चित्रण आपल्या अंतःकरणामध्ये करतात. श्री गुरु राऊत बाबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्याच संतांना ऋतुंभर प्रज्ञा प्राप्त असते. या कलियुगामध्ये बसल्या जागेवरती आमचे संत, द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने गोपाळा समवेत ज्या ज्या लीला केल्या, गवळणी समवेत ज्या ज्या लीला केल्यात, त्या सगळ्या लीलांचं दर्शन वर्तमान काळामध्ये आमचे संत करतात. या न्यायानं आमच्या सेना महाराजांनी देखील भगवान कृष्ण परमात्मा गोपाळांना कशा पद्धतीने काला वाटतोय. पहिल्यांदा अभंगाचा भावार्थ सांगून जातो. गोपाळांना सांगितलं आपापल्या शिदोऱ्या सोडा. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या सोडलेल्या आहेत. भगवान कृष्ण परमात्म्याने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि त्या सगळ्यांचं एकत्रीकरण झाल्यानंतर त्याला पूर्णत्व प्राप्त झालं. त्याला भगवंताचा स्पर्श झाला. परिणाम त्याच्यामध्ये प्रसादत्व प्राप्त झालं. देवाचा स्पर्श आपल्या शरीराला झाला, देवाचा स्पर्श आपल्या बुद्धीला झाला, देवाचा स्पर्श आपल्या मनाला अंतःकरणाला झाला की आपलं जीवन पवित्र होत असतं. या न्यायानं देवाचा स्पर्श त्या त्या शिदोरीला झाला आणि परमात्म्याने सगळा तो काला एकत्रित केला. सोडिल्या शिदोरी काला करी दहीभात. भगवंतानी तो काला एकत्रित केला. दहीभात काय काय वेगवेगळे पदार्थ असतील. आणि भगवंतानी सगळ्यांना सांगितलं, बाबांनो आता मात्र सगळ्यांनी एकत्र आपल्याला बसायचं आहे. घ्या रे अवघे समस्त. सगळ्यांनी आता मागे कोणी राहायचं नाही. गोपाळासी हरिदेत. आपले जे जे गोपाळ आहेत त्या गोपाळांना कृष्ण परमात्मा प्रसाद देऊ लागलेला आहे. भगवंताने सांगितलं, गोपाळांनो आता याच्यातलं शीत देखील मागे ठेवायचं नाही. काही न ठेवा उरी. काही उरू देऊ नका. कारण हा काला सेवन करण्याकरता अनेक जण लालायित आहे. त्यांच्याकरता हा काला आपल्याला ठेवायचा नाही आहे. काही न ठेवा उरी. भगवंताने सांगितलं, आजी देतो पोट भरी. पुरे म्हणाल तोपर्यंत तुम्हाला देणार. आणि सेना महाराज म्हणतात, मी त्या ठिकाणी होतो, सेना राहिला द्वारी. आणि सेना महाराज सांगतात, मला सुद्धा तो लाभ प्राप्त झाला. प्रसाद वाटितो श्रीहरी. म्हणून घ्या रे अवघे समस्त. गोपाळासी हरिदेत. विठ्ठल विठ्ठल. सेना महाराजांचा अभंग आणि त्याच्यावरती चिंतन करण्याचा प्रयत्न. अभंग कोणताही जरी असला तरी आपल्याला प्रमाण तुकोबरायांचीच घ्यावी लागतात. कारण तुकाराम महाराजांचं समग्र वाङ्मय जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या पाठामध्ये आहे. आणि नाही म्हटलं तरी तुकोबराय थोडेसे भाषेच्या दृष्टीनं आपल्या सर्वांना जवळचे वाटतात.
ज्ञानोबारायांचं, निवृत्तीनाथ महाराजांचं, नादबाबांचं वाङ्मय खूप मोठं आहे, पण आपली बुद्धी तिथपर्यंत जात नाही. विठ्ठल 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 आज हे प्रसादाचं कीर्तन आहे. ज्याप्रमाणे गंगा निघाली आहे, समुद्रापर्यंत पोहोचली, समुद्राला मिळाली. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगेचं धावणं संपलं, गंगेचा प्रवाह तिथे संपला. त्याप्रमाणे 2 वर्षापासून मंदिराचं काम करायचं, मंदिराचं काम करायचं, मंदिराचं काम करायचं आहे. आमच्या सचिन महाराजांच्या बरोबर सगळे कार्यकर्ते, आता सगळ्या कार्यकर्त्यांचे नावं मला वाचायचे होते, पण शेवटी वाचूया. कारण सचिन महाराज, सचिन महाराज, सचिन महाराज, सगळ्या महाराज मंडळीच्या मुखामध्ये सचिन महाराज हे नाव जरी असलं तरी त्यांना सहकार्य करणारे अनेक कार्यकर्ते आणि आपण सर्व मंडळी, तुमच्याशिवाय हे कार्य झालं नाही, तुमच्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून मिळविली मांदी वैष्णवाची. हा खेळ एकट्याचा नसतो. आप्पाभाऊ असतील, आमचे वाघसाहेब असतील, अनेक सगळे कार्यकर्ते, सर्वांची नावे मला माहीत नाही आहेत, पण सचिन महाराजांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे, त्यांच्यापेक्षा 2 पावलं पुढे नियोजन, आयोजन, पारमार्थिक मार्गदर्शन, पारमार्थिक जे या ठिकाणचं कार्य आहे ते सगळं सचिन महाराजांच्या माध्यमातून झालं आहे. पण राजकीय असेल, देणगीच्या माध्यमातून असेल, सगळ्या कार्यकर्त्याने जीवाचं रान केलं आहे. म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्याकरता आपण टाळ्या वाजूया आणि त्यांच्याकरता भगवंताकडे प्रार्थना करू. अकल्पाविष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा. न हो कवनी काळी ही संत मंडळी सुखी असू. आणि याच्याकरता महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढं सगळं झालं, पण अहंकाराचा वारा न लागो राजसा. आढाव बाबा हे प्रमाण म्हणत असताना सुद्धा आपली गोष्ट अशी असते, अहंकाराचा वारा न लागो राजसा. आपण सगळेजण हे प्रमाण म्हणतो, पण म्हणत असताना हे माझा आवाज वाढव, अहंकाराचा वारा न लागो राजसा. तिथे अहंकार दडलेला असतो. माझ्या सेना महाराजांचं मंदिर गोड या ठिकाणी भव्य दिव्य निर्माण झालेलं आहे. फक्त एकच चिंतन करू, सेना महाराजांच्या प्रार्थना करू, कोणाही दुष्टाची नजर माझ्या या मंदिराला लागू नये. कोणतंही चाललेलं पारमार्थिक कार्य याच्यामध्ये खंड पडू नये असे सेना महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. विठ्ठल मला सचिन बाबाच्या गालाला काळा बुक्का लावायचा होता, पण ती लगेच गेला. बुरी नजर वाले तेरा मुंह काला. तसं तो काळाच आहे, पण आता हे गडबडीत आणखी थोडा गोरा झाला. काल सचिन महाराजांचा कार्यकर्त्यांचा अंतकरणातला भाव सेना महाराजांच्या प्रती समर्पित झाला. वडील आपल्या मुलाच्या कार्यानं प्रसन्न होत असतात, तसे शिष्याच्या कार्यानं गुरुसुद्धा प्रसन्न होत असतात. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली, निवृत्तीनाथ महाराजांना किती आनंद झाला असेल. या माध्यमातून सचिन महाराजांच्या माध्यमातून हे कार्य झालं आहे. आम्हाला किती आनंद झाला मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. खरं म्हणजे जवळजवळ 8 वर्ष सचिन महाराजांनी माळ होती गळ्यात, पण माळ घालण्याकरता आग्रह केला, बाबा माळ घाला, बाबा माळ घाला. म्हटलं नाही बाबा, आपल्या नियमात जोपर्यंत माणूस येत नाही तोपर्यंत आपण तिकडे जात नाही. मग ते नियमात आला, पण अनियमित आहे आणखी थोडा, होईल आता हळूहळू. एकाएकी सगळ्या गोष्टी होत नसतात. माझं गंधाजवळ येऊन टेकत आहे. ऊर्ध्वपुंड्र बाळ भाळ, कंठी शोभे माळ, कापिजे कळीकाळ. वारकऱ्यानं संस्थेमध्ये राहिलेल्या किंवा संस्थेच्या कार्यप्रणालीमध्ये राहणाऱ्या कोणत्याही महात्म्यानं उभा गंध लावावा. विठाला विठाला असं मी नाही सांगत, गुरुवर्य घुले बाबा म्हणायचे, ते तिकडं जाऊ देतो. पुन्हा तुम्ही म्हणाल तुम्ही सांगणारे कोण, कारण आज कोणी कोणाला मानायला तयार नाही आहेत. घुले बाबा सांगायचे. म्हणून प्रत्येकानं उभा गंध लावला पाहिजे.
आणि हे संप्रदायाचे नियम आपण नाही पाळायचे, मग कोणी पाळायचे आहेत? संत सेना महाराजांचं हे अलौकिक मंदिर संपन्न झालेलं आहे आणि काल्याची सेवा तालुक्यामध्ये, राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक संत महंत मंडळी आहेत. पण आमच्या सचिन बाबाचा आग्रह म्हणून ही सेवा माझ्या वाट्याला आली आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं काला फक्त संस्थानिक लोकांनाच करता येतो किंवा त्यांनाच अधिकार आहे. तसं काही नाही आहे. पण लोकांच्या मनामध्ये घर करून बसलं की संन्यासीच असला पाहिजे आणि तो संस्थानिकच असला पाहिजे, ब्रह्मचारीच असला पाहिजे, असं काही नियम नाही. पण ब्रह्मचार्याने जरी काल्याचं कीर्तन केलं काही वावगं नाही, ग्रस्तीने केलं तरी काही वावगं नाही. पण ब्रह्मचार्याने जरी कीर्तन केलं तरी अभंग ग्रस्ताचाच घ्यावा लागतो, म्हणजे माझ्या तुकोबारायांचाच घ्यावा लागतो, माझ्या नामदेव महाराजांचाच घ्यावा लागतो, माझ्या नाथबाबांचाच घ्यावा लागतो. ज्ञानोबारायांचा कधी काळी येत असतो. ज्ञानोबारायांच्या अभंगाचं चिंतन करायचं म्हटलं त्याला खूप मोठं व्यासंग लागतो महाराज. माऊलीच्या अभंगाला बहुतेक कोणी जास्त स्पर्श करत नाही. विठ्ठल सचिन महाराज असतील, आमचे सगळे कार्यकर्ते असतील, या सर्वांच्या आग्रहाने ही सेवा माझ्याकडे आली आहे. ज्याप्रमाणे सद्गुरू जोग महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे चिंतन करूया. हे प्रसादाचं कीर्तन आहे. प्रसादस्तु प्रसन्नता, प्रसन्नता. भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये आपल्या भक्तांना प्रसन्नता देतो, आपल्या भक्तांना आनंद देतो. तो आनंद म्हणजेच प्रसाद आहे, ती विश्रांती म्हणजेच प्रसाद आहे. भगवान परमात्म्याकडून आपल्याला प्रसाद मिळवायचा आहे, तर त्या परमात्म्याची प्रसन्नता झाल्यानंतरच तो आपल्याला प्रसाद देणार आहे. मला सांगा, गायीकडून आपल्याला दूध मिळवायचं आहे. मग गायीकडून जर आपल्याला दूध मिळवायचं आहे तर गायीची काय झाली पाहिजे नितीन बाबा? प्रसन्नता झाली पाहिजे. गाय जर प्रसन्न झाली तरच ती पाना सोडणार आहे, अन्यथा आपल्याला दूध मिळणार नाही. मग शेतकरी काय करतो? गायीला आवडणारं जे वासरू आहे ते वासरू सोडतो. वासरू त्या गायीच्या कासेला बिलगतं. धान्याची लागता झटे तेने अधिकाची पाना फुटे, या न्यायानं गाय त्या वासराकरता भरभरून पाना सोडते. आणि मग शेतकरी काय करतो? त्या गायीनं पाना सोडला की शेतकरी वासराला थांबा थांबा, शेतकरी त्या वासराला खुंट्याकडे ओढतो आणि वासरू गायीकडे ओढतो. ते वासरू मनातल्या मनात विचार करते, मी माझ्या आईचं दूध पितो, याच्या काय बापाचं जात आहे. पण त्याला काय माहिती, गाय याच्या नावावरती आहे, चारा हा आणतोय. बरोबर आहे भाऊ? गाय वासराकरता दूध देते. गायीची प्रसन्नता प्राप्त झाल्यानंतरच दूध प्राप्त होतं. तसं देवाची प्रसन्नता प्राप्त झाल्यानंतर प्रसाद मिळेल. मग देवाची प्रसन्नता प्राप्त होण्याकरता, त्याच्यापासून प्रसाद मिळवण्याकरता आपल्याला त्याचं गुणानुवाद करावं लागेल. हेची अनुवाद सदा सर्व काळ, हेची अनुवाद सदा सर्व काळ, हेची अनुवाद सदा सर्व काळ, सदा सर्व काळ. करुणी गोपाळ काला सेव, काला सेव, करुणी गोपाळ काला सेव, काला सेव, करुणी गोपाळ कीर्तन सोडतो, पण शॉर्टकट नका मारू.
कारण आपण आता ज्ञानेश्वरीच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालोत. आमच्या रामबाबाच्या नियमाच्या माध्यमातून रामबाबाचे नियम म्हणजे फडकऱ्याचे नियम, फडकऱ्याचे नियम म्हणजे सद्गुरू जोग महाराजांचे नियम, आणि त्या नियमाला अनुसरून आपल्याला हळूहळू तिकडे जायचं आहे. आता तुम्ही नाही कंबर बांधलं कोणी, माझा काही आग्रह नाही आहे, पण ज्या वेळेला आपण या परंपरेमध्ये जाऊ त्यावेळेला वेगळा आनंद, रात्री आपण आनंद घेतला आहे, तो थोरा मोठ्यांच्या माध्यमातून आपल्याला आनंद मिळतो आहे. 11 वाजले. सचिन बाबा कुठे आहे? 11 वाजले. कितीला सोडायचं कीर्तन? 11:30. 12. तिथून पुढं तुमचं मग ते सत्काराला त्याला वेळ लागेल ना सरसगट. बरं, त्यांनी मला 12 सांगितलेत. बरं, कोणी माझ्यावर आक्षेप घेऊ नका, कारण सगळं सूत्रसंचलन कोणाचं आहे त्याचं आहे, मी मध्ये नाही. आता हे जर 12 वाजले तर त्यांना विचारायचं, बाबा का 12 वाजले, इकडं नाही जायचं तिकडं जायचं. विठाला विठाला. आता आमचं बरं आहे, मला थोडीशी हवा लागते, कार्यक्रम आमच्या टाळकऱ्यांना थोडी हवा लागते, पण बसणाऱ्यांना किती गरम होतंय हे बसणाऱ्यालाच माहिती आहे. पण आता जरी सचिन महाराज म्हटले 12, तरी मी 12च्या आतमध्ये ओरखणार आहे, काळजी करू नका. तासाभरात आवरून घेतो. कदम माऊली. संत शिरोमणी सेना महाराज अभंगातून भगवान कृष्ण परमात्मा आपल्या गोपाळांना काला देत आहेत, गोपाळांना प्रसाद देत आहेत. त्या परमात्म्यापासून प्रसाद मिळवायचा आहे, पण देवाची प्रसन्नता असेल तर प्रसन्नता, प्रसन्नता असेल तर प्रसाद. मग देवाची प्रसन्नता कशाने प्राप्त होईल, त्याचा गुणानुवाद केलं की तो परमात्मा प्रसन्न होतो. आजच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, गोकुळी देवे जे चरित्र केले ते आजच्या दिवशी उच्चारावे. याचा अर्थ त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो आनंद म्हणजेच प्रसन्नता, आणि ती प्रसन्नता म्हणजेच प्रसाद आहे. विठ्ठल हा जो प्रसाद आहे, तुम्ही म्हणाला काय मिळतंय त्या प्रसादानं, तो प्रसाद असा आहे, आपल्या जीवनातलं सगळं दुःख निघून जातं. बसा, कुणाला चक्कर आली तर बसून घ्या, पाणी प्यायचं का रे, टाळ खाली नको ठेवू. सर्वांना विनंती आहे, कीर्तन झाल्यानंतर टाळ खाली टाकायचा नाही, टाळ व्यवस्थित टाळाच्या ठिकाणी ठेवायचा. कारण विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, आयुष्यभर टाळकऱ्यांनी हा नियम पाळायचा आहे. टाळ खाली टाकून कोणी त्याच्यावर पाय द्यायचा नाही, कारण विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा. आयुष्यभर हे मृदंगाचार्य आमचे योगेश बाबा आहे, अनिकेत बाबा आहे, मृदंग वाजवायला लागले की पहिलं आपलं मस्तक त्या मृदंगावरती ठेवतात. विनेकरी बाबा ज्या वेळेला विणा घेतो त्यावेळेला विण्याला मस्तक लावतात. त्याप्रमाणे टाळकऱ्यांना टाळ गाळ्यामध्ये घेतला की टाळाला नमस्कार करावा. तुम्ही वारकऱ्याकडे पहा, आणि टाळ ठेवत असताना देखील त्या टाळाला नमस्कार करून गादीवरती ठेवायचा, गादीवरती. बरं का सचिन बाबा, पुढच्या वर्षी स्वतंत्र पखवाजाची गादी वेगळी आणि टाळाची गादी वेगळी. काय चालू होतं आपलं? देवाचा प्रसाद प्राप्त झाला की जीवनातलं दुःख जातं. प्रसादे सर्व दुःखाणां हानिरस्योपजायते, सगळी हानी निघून जाते, दुःख जाते, आनंद प्राप्त होतो. अर्जुनानं देवाला सांगितलं, देवा अरे तुझा प्रसाद प्राप्त झाला, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, पुढे तत्प्रसादान्मया अच्युत, हे अच्युता तुझा प्रसाद प्राप्त झाला. देवाचा प्रसाद प्राप्त झाल्यानंतर जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. तुमचा प्रसाद लाभला मस्तकी, तुमचा प्रसाद, तुमचा प्रसाद लाभला मस्तकी, तुमचा प्रसाद लाभला तुमचा प्रसाद.
दत्तराज तेने झालो मी सुखे तुमचा प्रसाद लाभला मस्तकी तुमचा प्रसाद तुमचा प्रसाद लाभला दत्तराज तेने झालो मी सुखे तुमचा प्रसाद. भजन सम्राट भजन प्रेमी वैकुंठवासी काशीनाथ बाबा युरोळीकर आयुष्यभर बाबांनी भजन केलं आणि त्यांचा अंतकाळही राममय झाला. विठ्ठल विठ्ठल असं काही कार्य करावे की त्या कार्यातून जगाला आठवण होईल आणि आपलाही उद्धार होईल. भगवंताचा प्रसाद जीवनामध्ये सुखकारक असतो, सुख देत असतो, विश्रांती देत असतो. आणि म्हणून तो भगवान परमात्मा या ठिकाणी काला देतोय. ऐका, इथे देणारा भगवान आहे, घेणारे गोपाळ आहेत, आणि जो मिळवायचा आहे तो आहे प्रसाद. देणारा कृष्ण परमात्मा, घेणारे गोपाळ म्हणजे तुम्ही आपण, आणि जे मिळवायचं आहे तो आहे प्रसाद. देणारा कोण हे महत्वाचं आहे. आज कोण कोणाला प्रसाद देऊ शकतो? जो स्वतः आनंदी आहे. प्रसाद म्हणजे आनंद, प्रसाद म्हणजे सुख, प्रसाद म्हणजे विश्रांती, प्रसाद म्हणजे समाधान. मग हा जो प्रसाद आहे, हा आनंद आहे. हा आनंद जगाला कोण देऊ शकतो? जो स्वतः संपन्न आहे, स्वतः पूर्ण आहे, तोच दुसऱ्याला पूर्ण करू शकतो, दुसऱ्याला आनंद देऊ शकतो. या जगामध्ये दोघच पूर्ण आहेत, दोघच आनंद रूप आहेत, दोघच सुखरूप आहेत. तुम्ही आपण सगळेजण दुःखरूप आहोत. आपले चेहरे पाहिले तर आरशाला सुद्धा लाज वाटते. काही माणसं कधीच हसत नाही बाबा, कधीच हसत नाही. जसं का आत्ताच मसन वाट्यातून उठून आले. हसणे हा स्वभाव माहीत नाही. संत मुरारी बापूंनी सांगितलं, मोठ्याने हसणारे माणसं मरेपर्यंत जगतात. कळलं तर पहा, मोठ्याने हसणारे माणसं मरेपर्यंत जगतात. काही माणसं हसत नाही, हसले तरी उसनं हसतात, उसनं रडतात आणि उसनं हसतात. कपटी हसणं, हे कपटी हसणारे लवकर मरतात, ते जगत नाही, त्यांना लवकर ब्लॉकेज होतात. मोकळे मनाने हसणारे माणसं, रावण कसा हसत होता आपण पाहिला ना टी व्हीवरती. असं रावणासारखं नाही, पण निदान आपल्या मापात कधी कधी हसलं पाहिजे. भगवान कृष्ण परमात्मा हसले, भगवान रामचंद्र प्रभू हसले. माझा पांडुरंग परमात्मा आत्ताही गालातल्या गालात हसतोय आपल्याकडे पाहून. कमल नयन हसे वदन हसे, कमल नयन हसे वदन हसे, कमल नयन हसे वदन हसे, कमल नयन हसे वदन हसे. तुझी निराळी कोटी चंद्रप्रकाशे, कमल नयन हसे वदन हसे, तुझी निराळी कोटी चंद्रप्रकाशे, कमल नयन हसे वदन हसे, कमल नयन हसे हे माझ्या सद्गुरू जोग महाराजांची कृपा आहे. महाराज लगेच तात्काळ टाळी तर झालीच पाहिजे. लक्ष्मण बाबा, किसनगिरी बाबांचं भजन, मग त्यांच्या सेना बाबांचं भजन, मग किसनगिरी बाबांच्या माध्यमातून आमच्या सचिन बाबा. हां हां हां, ही जोडी रामरक्ष म्हणायची. 14 वर्षाचा प्रवास आहे आमचा. त्याच्यात राम काळा आहे. हा बरोबर, काळाच आहे. सावळा नाही का? बरं ठीक आहे, कसं असेल तसं. स्थितीला राग येईल. तुझी ये निढळी कोटी
चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हास्य वदन हास्य हास्य वदन हास्य हात करे कृष्णा माऊली महिनाभर काय आनंद मिळतो कार्तिक महिन्यामध्ये हे आम्हाला दोघालाच माहिती आहे. बाकीचं नाही मला माहिती कोणाला. आडवबाबांना आम्ही मस्त काकडा करतो महाराज. काही काही पाहुणे येतात कधी कधी, काय अडचण नाही. तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हास्य जीवनभर पर्यंत हसतमुख राहण्याकरता, जीवनभर पर्यंत आनंद रूप राहण्याकरता त्या भगवंताचा प्रसाद प्राप्त झाला पाहिजे. आणि आनंद रूप प्रसाद देणारा एकमेव परमात्मा या जगामध्ये भगवंत आहे. तोची एकदान शूरदाता विटेवरी ज्याची पाऊली समान. तोच सुखरूप आहे आणि तोच प्रसाद देऊ शकतो. दुसरे आहेत संत. माझा ज्ञानराजा गोपाळासी ह्या वाटी ज्ञानोबाराय परिपूर्ण आहे, तुकोबाराय सेना महाराज हे परिपूर्ण संत प्रसाद देऊ शकतात. नाही तर माझा भगवंत प्रसाद देतो. प्रसाद देतो पंढरीनाथ पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ पंढरीनाथ बालुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका. रानभरी तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. तुकोबारायांचे लाडू आनंदाचे आहे, तुमचे माझे दुःखाचे लाडू आहेत. आपले मोतीचूर लाडू, खारीक खोबऱ्याचे लाडू, लाडूच लाडू. हिवाळ्यामध्ये माता माऊल्या लाडू करतात, माणसं लाडू खातात. माणसं सुद्धा शंकरराव लाडूच लाडू होतात. एका बाईनं लाडू केले, नवऱ्यानं 2 लाडू खाल्ले सागर बाबा, त्याचे पुढचे 2 दात पडले. मित्राने विचारलं काय रे बाबा दात पडले तुझे? तो म्हटलं बायकोनं लाडू केले होते. एवढे कठीण? म्हटलं हो ना, मी खलबत्त्यामध्ये घालून कुटण्याचा प्रयत्न केला पण नैनम छिंदंती शस्त्राणी तुटत नव्हते, फुटत नव्हते, एवढे कठीण होते. आणि मित्रांनी सांगितलं एवढे जर टणक आणि कठीण होते नव्हते खायचे ना, खाल्ले कशाला? त्याने सांगितलं 2 लाडू खाल्ले म्हणून 2च दात पडले, एकही लाडू खाल्ला नसता तर 32च्या 32 पडले असते. हे इति को हे तमाम शास्त्र. हे तुमचे माझे लाडू आहेत. पण तुकोबाराय सांगतात आम्ही लाडू आनंदाचे खातोय. पण तुकोबारायांना विचारलं तुकाराम महाराज हा आनंद, हे सुख, हा प्रसाद तुम्हाला कोणी दिला? तुकोबाराय सांगतात विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक. सगळ्यांना प्रसाद देणारा हा परमात्मा आहे. आणि सेना महाराज सांगतात गोपाळांना त्या कृष्ण भगवंतांनी अर्थात श्रीहरीनं प्रसाद वाटला. तो प्रसाद घेण्याकरता मीही त्या ठिकाणी हजर होतो. अभंगाचं शेवटचं चरण सेना बैसला सिधारी, सेना बैसला सिधारी, सेना बैसला सेना बैसला सिधारी, सेना बैसला सिधारी,
प्रसाद वाटी तो श्री हरी प्रसाद वाटी तो श्री हरी यारे आवडे समजता यारे आवडे समजता प्रसाद वाटी तो श्री हरी प्रसाद वाटी तो श्री हरी क्या रे आवडे संत शिरोमणी सेना महाराज सांगतात, आम्ही त्या ठिकाणी हजर होतो. सेना बैसला द्वारी प्रसाद वाटितो श्रीहरी. भगवान श्रीहरी परमात्मा प्रसाद वाटप करत असताना सेना महाराज सांगतात, आम्ही तिथे होतो. सेना महाराज म्हणजे प्रत्यक्ष भीष्माचार्यांचे अवतार आहेत. ज्या वेळेला वैकुंठ धामामध्ये भगवान विष्णू परमात्मा सगळ्या आपल्या भक्तांना आज्ञा देतात, भक्तांनो त्या त्या प्रांतामध्ये जा, त्या त्या भाषिक लोकांच्या पर्यंत जा आणि आपल्या भक्तीचा महिमा, नामस्मरणाचा महिमा, आचरण शुद्धीचा महिमा, सनातन धर्म संस्कृतीचा महिमा घराघरापर्यंत मनापर्यंत पोचवा. त्यावेळेला सगळे संत भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे त्या त्या प्रदेशामध्ये जातात, त्या त्या जातीमध्ये जन्म घेतात आणि त्या त्या भाषेमध्ये त्या त्या जातीतल्या लोकांचा उद्धार करतात. विठ्ठल विठ्ठल तुकोबारा सांगतात, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. तुकाराम महाराज सांगतात, आम्ही या मरक्या लोकातले नाही आहोत, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे. याचा अर्थ असा आहे, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, सेना महाराज, नाथबाबा, निळोबाराय या सगळ्या संतांना मरक्या लोकांचे नियम लागू होत नाही. आपली बुद्धी, आपले विचार, आपले संस्कार आणि त्या संस्कारानुरूप विचारानुरूप आपण संतांच्या चरित्राचं मोजमाप करू शकत नाही. आपली बुद्धी ती काय, सरड्याची धाव म्हणतात कुंभरापर्यंत, तशी आपली बुद्धी किती जाणार. अरे जिथं वेदाला देव कळाला नाही, जिथे वेदाधिक अनेक ग्रंथांना शास्त्रांना देव कळाला नाही आणि त्याच देव स्वरूप असणारे संत आपल्याला कसे कळतील. विठ्ठल विठ्ठल विषय बाजूला नकळे साचार ब्रह्मादिकांना देखील संतांचा महिमा कळत नाही. आपण विनाकारण संतांच्या चरित्राला डोकं लावतो. तिथं डोकं लावायचं काम नाही, तिथं फक्त नमस्कार करावा. कारण बुद्धीचा प्रांत वेगळा आहे आणि श्रद्धेचा प्रांत वेगळा आहे. बुद्धीच्या प्रांतवाल्यांना श्रद्धेचा प्रांत कळत नाही आणि श्रद्धेच्या प्रांतवाले बुद्धिवाल्यांचं ऐकत नाही, कारण श्रद्धा फल देत असते. सेना महाराज सांगतात, आम्ही त्या ठिकाणी होतो. आज सेना महाराजांची जयंती आहे. समग्र संत मांदियाळीमध्ये सेना महाराजांचं मोठं नाव आहे. जो मान माझ्या ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना, नामदेव महाराजांना, निळोबारायांना, नाथबाबांना मिळाला, तोच मान माझ्या सेना महाराजांना संत वाङ्मयाच्या माध्यमातून मिळाला. विठ्ठल जे कार्य ज्ञानोबाराय तुकोबारायांनी केलं तेच कार्य माझ्या सेना महाराजांनी केलं. सचिन बाबा कुठे? तेच कार्य माझ्या सेना महाराजांनी केलं. सेना महाराज नाभिक समाजामध्ये जन्माला आले.
कालच आमच्या उद्धवजी बाबांनी चरित्राचा उच्चार केला. राजघराण्याशी संबंध माझ्या सेना महाराजांचे होते. सुंदराबाई यांच्याबरोबर सेना महाराजांचा विवाह देखील झाला. म्हणजे सगळं करत असताना सेना महाराज रात्रंदिवस परमात्म्याचं चिंतन करतायत. ज्ञानोबारायांच्या प्रती तर सेना महाराजांची दृढ अशा स्वरूपाची श्रद्धा होती. अनेक अनेक अभंगामध्ये माझ्या सेना महाराजांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलंय. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू व तरी पैल पारू ज्ञानदेव, अनेक पद्धतीनं माझ्या सेना महाराजांनी वर्णन केलं आहे. असे सेना महाराज. एकच घटना सांगतो आणि पुढे चालतो. विठाला विठाला सेना महाराज पंढरपूरचे वारकरी होते. बांधवगड मध्य प्रदेशमध्ये राहणारे सेना महाराज. पण पंढरीची वारी, ज्ञानोबाराय, नामदेव महाराज या सगळ्या संतांचं महिमान सेना महाराजांना कळलं. आणि असे सेना महाराज पांडुरंगाचे वारकरी झाले. एकदा पंढरीच्या वारीला आलेले आहेत सेना महाराज. दर्शन घेतलं पांडुरंगाचं. प्रदक्षिणा काय असेल काल्यापर्यंत राहिले. पौर्णिमा झाली, निघाले. रस्त्याने जात असताना सेना महाराजांना एक दगड दिसला. त्याला तुमच्या भाषेमध्ये सहान म्हणतात. वस्तारा लावायचं काय असतं ते? हां, तो दगड काय म्हणतात त्याला? शीड. नक्की कोणी सहान म्हणतं, कोणी सहान वेगळे असते का? बरं बरं बरं, ठीक आहे. पण लक्षात आलं ना तुमच्या? बरं. सेना महाराजांनी तो दगड घेतला. कोणता दगड? शीळ दगड का? सांगत जा मला. आता एक ठरवा. आणि मग तो दगड घेऊन सेना महाराज आपल्या घरी गेले. पुन्हा पुढच्या वर्षी वारीला आले. ज्या वेळेला सेना महाराज दर्शन घ्यायला लागले तर पांडुरंगाची नजर सरळ सेना महाराजांच्या नजरेमध्ये नजर भिडवली पांडुरंगानं. सेना महाराज म्हणतात, देवा प्रत्येक वेळेला खाली मान घालतोस, आज नजरेला नजर भिडवली. पांडुरंगानं सांगितलं, सेना महाराज गेल्या वारीला आले नाही तुम्ही. सेना महाराज सांगितलं, देवा मी आलो होतो तेव्हा झोपलो होता का रे? अरे दर्शन घेऊन गेलो ना. पांडुरंगानं सांगितलं, सेना महाराज माझ्या दर्शनाकरता नाही आले, तुम्ही शीळ नेण्याकरता आले होते. तुमचा वस्तारा काय गंजला होता की काय माहीत नाही, पण तुम्ही शीळ घेऊन गेले. सेना महाराज म्हटले, असं एवढं सुद्धा चालत नाही? म्हणजे बिलकुल चालत नाही. अरे बापरे. सेना महाराज पुन्हा गेले. पुन्हा येताना ती शीळ घेऊन आले आणि चंद्रभागेमध्ये टाकून दिले. पांडुरंगाला विचारलं, देवा आता? देवाने सांगितलं, सेना महाराज आता माझ्या वारीला तुम्ही आले नाही. म्हटले, मग? ती शीळ टाकण्याकरता आले. याचा अर्थ असा आहे, भक्ती करत असताना संसार आपण करावा नाही असं नाही, पण किती काटेकोरपणा असला पाहिजे हे सेना महाराजांच्या चरित्रातून दिसतंय. विठ्ठला असे सेना महाराज भगवंताच्या प्रती अत्यंत निष्ठावान अशा स्वरूपाचे होते. ज्ञानोबाराय असतील, नामदेव महाराज असतील, त्या काळातले अनेक संत त्यांच्याबद्दल अंतःकरणामध्ये अतीव श्रद्धा, भाव, भावना, प्रीती असे सेना महाराज सांगतायत. भगवंताने ज्या वेळेला काला वाटला, ज्या वेळेला प्रसाद दिला, त्यावेळेला सेना बैसला द्वारी प्रसाद वाटितो श्रीहरी. कोणता प्रसाद त्या परमात्म्याने वाटला, त्या प्रसादाचं चिंतन सेना महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करतात. नाटे बाबुरी काही सोडिला
आता त्या भगवान श्रीहरीने प्रसाद दिलाय की त्या ठिकाणी होतो, पण कोणता प्रसाद आणि कधीचा प्रसाद? या रामकृष्ण हरी. संत म्हणत आले, सगळ्यांचं स्वागत आहे. विठ्ठल विठ्ठल सगळ्यात संत महंतांचं नामोच्चार आमचे सचिन महाराज करतील. आपण थोडक्यामध्ये अभंग चिंतन करूया. रामकृष्ण हरी. सेना महाराज सांगतात, त्या भगवंताने प्रसाद दिला त्यावेळेला सेना बैसला द्वारी प्रसाद वाटितो श्रीहरी. पण कोणता प्रसाद? काय होतं, एखाद्या श्लोकाचं चिंतन करायचं असेल, श्लोकाचा अर्थ काढायचा असेल, तर त्याच्याकरता अगोदर काय लावावं लागतं? त्याचा अन्वय लावावा लागतो. त्या श्लोकाचा अन्वय लावला की त्याचा अर्थ लक्षामध्ये येतो. अन्वय न लावता त्याचा अर्थ लक्षामध्ये येत नाही. आला तरी तो पाहिजे तसा आपल्याला अंतःकरणापर्यंत पोहोचत नाही. तसा संत वाङ्मयातले जे अभंग आहेत, त्या अभंगाचं चिंतन करत असताना, सारभूत अर्थ काढत असताना आपापल्या मतीप्रमाणे त्या अभंगाचा आपण अन्वय लावावा आणि अन्वयाच्या पद्धतीनं त्याचा अर्थ ग्रहण करावा. विठ्ठल विठ्ठल ही सद्गुरू श्री जोग महाराजांची परंपरा आहे. आणि त्यातून पहिल्यांदा अभंगाची प्रस्तावना, त्यानंतर जमेल त्या पद्धतीनं आपण प्रत्येक अभंगाचं प्रत्येक चरण सोडावं, असं एक निर्वाळा जोग महाराजांनी आपल्याला महाराष्ट्राला दिला आहे. आणि त्या परंपरेप्रमाणे सेना महाराज सांगतात, त्या भगवान कृष्ण परमात्म्यानं जो प्रसाद दिला आहे, श्रीहरीनं जो प्रसाद दिला, मी तो प्रसाद घेतला. पण त्याची भूमिका मांडत असताना सेना महाराज सांगतात, सोडल्या शिदोरी काला करी दही भात. चित्र आपल्या नजरेसमोर आणा. सगळे गोपाळ कृष्ण परमात्म्याबरोबर यमुनेच्या वाळवंटामध्ये आलेले आहेत. त्या देवानं काय खोड्या करायच्या, काय लीला करायच्या, त्या सगळ्या लीला गोकुळामध्ये केलेल्या आहेत. देवाचं चरित्र गायचंय. ये दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. रांगत असतानाचं चरित्र गोकुळामधलं आणि गोधने राखण्याचं चरित्र वाळवंटामधलं. विठ्ठल रांगत असताना गवळणीला सुख दिलं आणि गोधने चारत असताना गोपाळांना सुख दिलं. हरे सुख फावले रे, हरे सुख फावले रे, गोकुळच्या गवळीया गोपी गोधना सकळा. सगळ्यांना कृष्ण परमात्म्यानं सुख दिलं नव्हे, त्याचा अवतारच सुख देण्याकरता होता. विठ्ठल विठ्ठल सगळे गोपाळ घेऊन कृष्ण परमात्मा, आईनं सांगितलं कृष्णा उद्या जाई राणा, सवे घेऊन गोधना. आणि मग भगवंताने सगळ्या गोपाळांना संघटित केलं आणि सांगितलं, गोपाळांनो, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. कृष्ण परमात्म्याने असं नाही सांगितलं, अरे तुम्ही कोंबड्या घेऊन. कारण कोंबड्या हे धन आपलं नाहीये. सरकार जरी पोल्ट्री करता, आवाज कमी करेल बळा, सरकार जरी पोल्ट्री करता अनुदान देत असेल तरी सच्च्या वारकऱ्यानं कोंबड्या पाळू नये. आणि कोंबड्या, बोला ना पुढचं तुम्ही म्हणा ना. आता बोलता बोलता बोलून जातो. जे सेना महाराजांचे संस्थानिक आहे, विश्वस्त आहेत बरं का सचिन बाबा. आता आलेल्या गेल्यांचा सन्मान तुम्हाला करावाच लागणार आहे, पण थोडं लक्ष इकडे द्यावं लागेल माझ्याकडे तुम्हाला. जे विश्वस्त मंडळी आहेत ना सेना महाराज मंदिराचे, सगळ्यांना विनम्र प्रार्थना आहे. तसं कोणी नसेल पण तरी करतो प्रार्थना. सगळे विश्वस्त किमान गळ्यात काय असले पाहिजे, माळ असले पाहिजे. माझे शब्द आवडले असतील तर टाळी वाजवा. कारण ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी. आपण एवढ्या सेना महाराजांच्या मंदिराचे काय आहोत. इकडे बघा ना, या अभंग बाबा, अभंग आहे हो, आहे आ जाओ.
सेना महाराजांच्या मंदिराचे आपण काय आहोत, विश्वस्त जर आहोत तर आपल्या गळ्यामध्ये काय असली पाहिजे, माळ असली पाहिजे. विठ्ठल वा. आज मिळविली मांदी वैष्णवांचे, सगळे वैष्णव या ठिकाणी हजर आहेत. रामकृष्ण हरी. काय चाललं आपलं, सांगा बाबा कोणीतरी. ते होऊन गेला आता. आमचे राऊत बाबा सांगत, घालायची असली तर कालच रात्री म्हटले बाबा, घालायची तर माळ. माळ पाठीमागून अशी काढून दाखवतात माळ. त्यांचा तो अधिकार आहे आणि अधिकारवाणी आपण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे. विठ्ठल काय महात्म्याचं अंतकरण आहे महाराज, काय शब्द होते राऊत बाबांचे. तुकोबराय चरित्र ज्या वेळेला केलं, माझ्या थोडा पेटी कमी करा, माझ्या डोळ्यानं एकदा ज्ञानोबारायांचा सोहळा पाहावा. काय महात्म्याच्या अंतकरणामध्ये भाव असतो. तुमचा रुपया मला नको, तुमचा मान सन्मान मला नको आहे, फक्त एक इच्छा आहे की या उघड्या डोळ्यानं माझे काय, आता काय त्यांचे शब्द आहेत, माझे दिवस तरी किती राहिले म्हणे. आता तुम्ही काय करा, माझ्या डोळ्यात एखाद एवढा ज्ञानोबारायांचा ज्ञानेश्वरीचा सोहळा काढा. आणि सगळ्यांनी न्याय दिला. गेल्या वर्षी सोहळा निघाला, याही वर्षी निघणार आहे. आपण सगळ्यांनी आता कंबर कसून कामाला लागायचं आहे, कोणी मागं राहायचं नाही. आमचे सेना महाराजसुद्धा मागे राहिले नाही आहेत. 19 नंबर मिळाला आहे आपल्या या सेना महाराजांच्या दिंडी करता, ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये. आणि ते नियम आपण पाळायचे आहेत. विठ्ठल ज्या ज्या अडीअडचणी येतील त्या अडीअडचणी सोडवण्याकरता आपण सगळ्यांनी समोर यायचं आहे. आणि सगळ्यांनी मिळून जर हा गोवर्धन पर्वत उचलला तर त्याला काही आपल्याला अडचण येणार नाही. कोणीही याच्यामध्ये अहम आणू नये, मी म्हणून झालं, मी म्हणून केलं, असं कोणी म्हणू नये. आपण सर्वांनी मिळून जर हे देवाचं कार्य केलं, देव आपल्याला त्या पद्धतीनं आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कारण माझ्या ज्ञानोबारायांनी मेलेल्या सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं कार्य करण्याकरता. आपण असं मनामध्ये ठाण मांडून बसूया की आपल्याला ज्ञानोबारायांनी कोरोनातून वाचवलं, कदाचित या ज्ञानेश्वरी सोहळ्या करता. विठ्ठल अरे ज्ञानोबारायांची पावलं फिरले तिथं, कदाचित ज्ञानोबारा याच रस्त्याने गेले असतील. इकडे मंदिराकडे जात असताना आळंदीवरून पैठणला आले, पैठण रेडा बोलवला, तो रेडा बरोबर होता. चारही भावंड अनेक संत त्यावेळेला होते. आणि याच मार्गाने कदाचित डांबरी रोड नसावा, या प्रवरेच्या काठानं माझे माऊली इथून गेले असतील. आणि त्याच जागेवरती सेना महाराज मंदिर उभं राहिलंय. सेना महाराज ज्ञानोबारायांच्याकडे पाहतात आणि ज्ञानोबाराय सेना महाराजांच्याकडे पाहतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून माफक अपेक्षा आहे. आता या कार्यकर्त्यांनी खूप कार्य केलंय, त्यांचं कौतुक किती करावं. अजून आमचे देवगडचे बाबा येणार आहेत तुमचं कौतुक करण्याकरता. बाबांनी जर मंदिर पाहिलं ना, बाबा एवढा आशीर्वाद देतील या कार्यकर्त्यांना आपल्या सगळ्यांना की बाबांचा आशीर्वाद म्हणजे संपन्नता. मी बोलून गेलो कुठंतरी, बाबांचे पावलं फिरले की मंदिर झालंच म्हणून समजा. एकदा देवगडचे बाबा आले, जिथून किसनगिरी बाबांचा निरोप घेऊन काय असेल त्या पद्धतीने आशीर्वाद घेऊन, इकडून बनसे बाबा, तिकडून गुरुवर्य बाबा, मंदिर झालंच म्हणून समजा. अरे सगळेजण आश्चर्य करतात, हे झालं कसं एवढ्या लवकर. मोठमोठ्या श्रीमंत लोकाला जे जमत नाही ते या सर्वसामान्य लोकांनी बनवून दाखवलं. गावभर नव्हे तालुकाभर, जिल्हाभर चर्चा आहे की एवढ्या लवकर हे मंदिर झालंच कसं. विठ्ठल कारण नाही म्हटलं तरी सगळ्यांनी सहकार्य केलं, त्यात काही वाद नाही आहे. सगळ्यांनी खूप मोठं सहकार्य केलं आहे. पण नाही म्हटलं तरी हा जो समाज आहे आपला नाभिक समाज, हातावरती अशा स्वरूपाचं त्यांचं पोट आहे. साधारण 60% लोक आपल्या दुकानाचा कारभार पाहूनच आपला घरप्रपंच चालवतात. आणि त्यातून एवढं सुंदर देखणं आणि अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपाचं मंदिर या सगळ्या लोकांनी बांधलं आहे. याचं सगळ्यांना काय वाटतंय,
आश्चर्य वाटतं, यात नवल वाटायचं काही कारण नाही. हा आशीर्वाद जर कोणाचा असेल, हा गुरुवर्य बन्सी बाबांचा आहे, सद्गुरू किसनगिरी बाबांचा, भास्करगिरी बाबांचा आहे आणि माझ्या स्वतः सेना महाराजांचा आहे. विठ्ठला 2 वर्षापूर्वी गंगोत्रीला गेलो होतो, रामबाबा आणि मी दोघं जण. गंगेचं पाणी भरलं. काय अनामिक घटना घडत असतात माहीत नाही. गंगेचं पाणी घरामध्ये ठेवलेलं होतं आणि सचिन बाबाचा फोन आला. म्हणले बाबा देवाकरता प्राणप्रतिष्ठेकरता गंगेचं पाणी. म्हटलं थेट गंगोत्रीहून आणलं बाबा, काळजी करू नको. गंगेचं पाणी सहज अर्पण झालं. काही महिन्यापूर्वी सचिन महाराजांनी, जसं आमच्या लक्ष्मण बाबांनी किसनगिरी बाबांचं भजन काढलं, तसं यांच्या डोक्यात सेना महाराज. झोपत सुद्धा सेना महाराज. उठले का सेना महाराज. घरचे म्हणायचे ओ बाबा. सेना म्हणले थांब, एवढं मंदिर उस्तर बाकी काही बोलायचं नाही. सेना महाराज, सेना महाराज. आणि सेना महाराजांचं ते भजन मी म्हटलं कशा करता एवढा खर्च करतो बाबा. पण त्याचा प्रत्यय कालपासून म्हणजे आपण एवढ्या 8-10 दिवसात पाहतो, सेनामय आपलं नेवास संपूर्ण झालं. जय सेना महाराज, जय सेना महाराज, श्री संत शिरोमणी सेना महाराज, जय सेना महाराज, जय सेना महाराज, श्री संत शिरोमणी सेना महाराज, श्री संत शिरोमणी सेना महाराज, श्री संत शिरोमणी सेना महाराज, सेना महाराज, जय सेना महाराज, श्री संत शिरोमणी सेना महाराज, जेना भक्त भला तेने देव भुलविला, रूप पालटोली देव सेना धावी झाला, हे सेना महाराज, हे सेना महाराज, श्री संत शिरोमणी सेना महाराज, श्री संत शिरोमणी सेना महाराज, श्री संत शिरोमणी सेना महाराज. भाव जर समर्पित असेल ना तर काय होऊ शकतं याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे सचिन बाबा आहे. काय पहिलं मला पण माहीत नाही, त्यांच्या वडिलांना माहीत आहे, त्यांच्या गावकऱ्यांना माहीत आहे, जवळच्या क्लोज मित्रांना पहिलं चरित्र माहीत आहे. कदाचित मला पहिलं काही माहीत नाही, पण माझ्याजवळ आल्यापासून तर सगळं माहीत आहे. क्या से क्या हो गया. आणि ही सेना महाराजांची कृपा नाही तर काय. आपण पुराणामध्ये अनेक गोष्टी ऐकतो की असं होतं, तसं झालं, तसं होतं, असं झालं. पण आता हे असं झालं हे प्रत्यक्ष प्रमाण आपल्या समोर आहे. काय होतं ते नाही सांगायचं आपल्याला, पण काय झालं हे आपण सांगू शकतो. अरे काय नाही झालं, सेना महाराजांचं मंदिर झालं, अजून काय पाहिजे. काय संतांची कृपा असली पाहिजे. आपण कुठं होतो आणि कुठं गेलो. आपले पदी बैसविलंय. सर्वसामान्य लोकांना काही सामान्य वाटेल महाराज, पण ही असामान्य गोष्ट नाही आहे. विठ्ठल विठ्ठल. हा चेष्टेचा विषय नाही आहे. ज्याला हसू येतं ना त्यानं करून दाखव मंदिर एखादं. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम गुरु
आळंदीला पाठवू नका. आज सगळं माफ आहे तुम्हाला, कारण हे मी नाही म्हणत मध्ये कधी अशी गोष्टी, पण चालते, कारण याला संत प्रमाण शेवटचं नाही, त्याच्यामुळे आम्ही म्हणत नाही, पण आज माफ आहे सगळं. श्री गुरु सारिखा संत सेना महाराज सांगतायत, आम्ही त्या ठिकाणी होतो. कधी कोणता प्रसाद सोडिल्या शिदोरी, सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या परमात्म्याने एकत्रित केल्या. भगवंताच्या बरोबर सगळे गोपाळ निघाले. पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी. संगे गोपाळ घेऊन गाये, गोपाळ घेऊन गाये. वृंदावनी आले लवराई, वृंदावनी आले लवराई. वेणू वाजव्या सुसये बाबा घोंगडी घेऊन पायी, बाबा घोंगडी घेऊन पायी, बाबा घोंगडी घेऊन पायी, बाबा घोंगडी घेऊन पायी. माझा मुद्दा पुढे आहे. अवघा हरपला देह भाव, जन्म मरणाचा पुसियला ठाव, जन्म मरणाचा पुसियला ठाव. वृत्ती स्वानंद मुरली पहावो, वृत्ती स्वानंद मुरली पहावो. सेना म्हणे भाग्य उदयावो, भाग्य उदयावो. पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी. सेना महाराज म्हणतात, मी तिथं होतो बरं. सगळ्या गोपाळांच्या समवेत माझाही देहभाव हरपलेला होता. आणि मग कळंबाच्या वृक्षाखाली सगळ्या गाया बसलेल्या आहेत, खेळ खेळलेले आहेत गोपाळ. भरपूर खेळ झाले. खांदी भार, पोटी भूक. पेंद्यानं तक्रार केली, सांगितलं, देवा आता 12:15 वाजलेत ना रे, 10-5 मिनटं बाकी आहे. देवानं सांगितलं, काळजी करू नका, सगळ्यांच्या शिवदरा एकत्रित केलेला आहे. खडकी सोडील्या मोठा आजीचा दही काला गोमटा. भगवंतांनी सगळ्यांना आपल्या जवळ बोलवलं. जवळ बोलावल्यानंतर त्यांच्या घरच्या ज्या शिदोऱ्या होत्या त्या सगळ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. आत्ताचं टिफिन वेगळं आणि त्या काळातली शिदोरी वेगळी. आई आपल्याला फडक्यामध्ये भाकरी बांधून देत होते. फडक्यातल्या भाकरीची चव वेगळीच असते. हे टिफिनचं पिफिन काय माहीत नाही. बाजरीची भाकर असेल काय असेल, त्याच्यावरती चटणीचा गोळा, एक कांदा, आणि मग शेतामध्ये जाऊन खाल्लं की त्यामध्ये खरा आनंद. डॉक्टर साहेब, भगवंतांनी सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केला आहे. कोण गरीब, श्रीमंत, महंत, गृहस्थी, संन्यासी काही नाही, सगळे एकत्रित केले. देवाजवळ सगळे सारखे आहेत. इथं काही भेद नसावा आणि नाही. यारे यारे लहान थोर, याते भलते नारी नर. माझ्या जोग महाराजांची परंपरा अशी आहे, सांगून जातो. जोग महाराजांच्या संस्थेमध्ये सगळं विचारलं जातं, पण जात विचारली जात नाही. जोग महाराजांच्या संस्थेमध्ये जात विचारली जात नाही. आम्ही 35 वर्षापासून अनेक गुरुबंधू मंडळी एकत्रित कार्य करतो, पण अजून कोणाची जात विचारली नाही. कारण जोग महाराजांनी आम्हाला जात शिकवली नाही. जातीपातीच्या पलीकडे जो असतो त्याला वारकरी म्हणतात. माझे जातीचे मज भेटो कोणी. इथे गृहस्थी नाही, संन्यासी नाही, ब्रह्मचारी नाही, संस्थानिक नाही, सगळे एकत्रित. तो भेद नसावा. संस्थानावरून किंवा वेगवेगळ्या कारणास्तव एखाद्याला मोठेपणा मिळत असेल, मिळो पडता, त्यांचं प्रारब्ध आहे. कारण 2 प्रकारचा मोठेपणा आहे, सांसिद्धिक मोठेपणा आणि औपाधिक मोठेपणा. एखाद्या उपाधीनं एखाद्याला मोठेपणा मिळत असेल, मान्य आहे, पण आपण आपल्या सांस्थिक पद्धतीनं, संसिद्धिक पद्धतीनं आपला परमार्थ सजवावा, रूढ व्हावा, मिळवावा. आणि त्यातून आपल्याला लोकांच्या पासून मिळालेलं मोठेपण नाही, आपल्या गुरुपासून मोठेपण मिळावं, आपल्या परंपरेपासून मोठेपण मिळावं. विठ्ठल विठ्ठल म्हणून
सगळ्या शिदोरा एकत्रित केला. हा वारकरी संप्रदाय, इथं भेद नाही आहे. तो का म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. जर भेद होत असेल तर त्याला वारकरी म्हणू नका, त्याला दुसरं काही म्हणा. सगळ्यांच्या शिदोरा एकत्रित केलं माझ्या कृष्ण परमात्म्यानं. समाज संघटन करणारा पहिला युगपुरुष जर कोण असेल तर तो भगवान कृष्ण परमात्मा आहे. ये रे गड्या वै जवा कड्या, रे गड्या वै जवा कड्या, ये रे गड्या वै जवा कड्या, रे गड्या वै जवा कड्या, टाक भोंगड्या सोड गाठोड्या, भोंगड्या सोड गाठोड्या, भोंगड्या सोड गाठोड्या, भोंगड्या सोड गाठोड्या. ये रे गड्या वै जवा कड्या, टाक भोंगड्या सोड गाठोड्या, शिदोरी खा हरी करीतो गोपाळ काला, तेरी बैसोन्य पुण्याला हरी करीतो गोपाळ काला, तेरी बैसोन्य पुण्याला हरी हरी गोपाळ काला, हरी गोपाळ काला. गोपाल कृष्ण भगवान. भगवान की जय. आता हे प्रमाण काय माझ्या पाठ नाही बाबा, ते तुम्ही परत सांगा लोकांना काय असेल ते. नंतर भेटा मला. बरं बरं, ज्याला ते प्रमाण पाहिजे त्याने महाराजाकडून घेऊन जा. वडजा वाकड्या पेंद्या सुदाम्या सगळे संघटित केले, काही भेद नाही देवाजवळ. देवाजवळ सगळे सारखे आहे. तो फक्त एक पाहतो, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी. भावाची संस्थानिक आहे का काय का काय, विद्वान आहे का काय, भक्त आहे, काही पाहत नाही. फक्त अंतरातला भाव पाहतो आणि त्याच्यावरती कृपा करतो. भगवंताने सगळ्यांना जवळ बोलवलंय. सोडिलिया शिदोरी काला करी दही भात. भगवंताने दह्याचा भाताचा काला केला आहे, सगळ्यांचा काला केला आहे. काला 3 प्रकारचा आहे, आता त्याच्याकरता आपल्याकडे वेळ नाही आहे. संत शिरोमणी सेना महाराज सांगतात भगवंताने हा सगळा काला एकत्रित केला आणि सगळ्या गोपाळांना आवाहन केलं, बाबांनो घ्या रे अवघे समस्त, घ्या रे अवघे समस्त, घ्या रे अवघे समस्त, घ्या रे अवघे समस्त, घ्या रे अवघे समस्त. अरे थांबा तुम्ही रे, मला 12चा टायमिंग दिला ना, आता काय मध्ये 12चा टायमिंग दिला ना. थांबा 2 मिनटं थांबा, अजून 10 मिनटं बाकी आहेत माझ्या हातात. सचिन बाबा हे तिकडे विचारायचं, इकडं नाही. 12चा टायमिंग दिला होता नाही भाऊ, आहे तात्या. हा वैरूई की वा रे गायनाचार्य. वेळ तर सोडणार आहे, काळजी करू नका. आता माझ्या मापात एक तर माणसं येत नाहीत, एक तर माझ्या कोणी नादी लागत नाही. हा बाबा नादी लागला ते असं मंदिर झालं. पहा, कालच सांगितलं खरा आहे आत, असा हा खरात आहे महाराज. आम्ही कोणाचं कधी वाटोळं केलं नाही आणि आमची कधी इच्छा नाही, आम्ही ते उद्योग करतच नाही. माझ्या बापाने मला शिकवलं नाही, पण जे खरं आहे ते करण्याकरता मात्र नेहमी प्रयत्न असतो. आणि सेना महाराजांनी तेच आमच्याकडून करून घ्यावं हीच इच्छा असते, बाकी काही नाही महाराज. कोणाबद्दल कशाला द्वेष करायचा, काही नाही. आता लोकाला वाटतंय त्याला त्यांचं वाटो परतं. विठ्ठल विठ्ठल.
2 माणसं माझ्याकडे आहेत, इकडे सचिन बाबा आणि इकडे गणेश बाबा आहेत. हे जुळले गेलेत, बाकीचे आहेतच, काही अडचण नाही, पण हे सख्य आहेत, नादी लागलेले. बाकीचे 4 हात लांब राहतात. नको बाबा, हा बाबा जाऊ दे आता, जास्त विस्तार कर. हा तो एक आहे ना, ते डुप्लिकेट आहे, ते काही खरं नाही. ते बाबाला शब्द देतो आणि माघारी सरकतोय. त्याला अजून हौश आहे. विठाला विठाला ढला ढला विनोदाचा भाग सोडा, मला मुद्दा मांडायचा आहे. घ्या रे यावं घे समस्त, मागे कोणी राहू नका, सगळ्यांनी या. या रे या रे लहान थोर, किती गोड आहे महाराज. खटनट यावे, शुद्ध होणी जावे, दौंडी पिटी भावे, चोखा मिळा. सगळ्या संतांनी घोष वाऱ्याने सांगितलं की सगळ्यांनी या, कोणी मागे राहू नका. घ्या रे यावं घे समस्त, आणि गोपाळासी हरी देत. ऐका, हरीचा प्रसाद मिळतो, पण कोणाला? गोपाळांना. गोपाळ असेल तर, गोपाळ नसेल तर नाही. आणि गोपाळ म्हणून घेण्याचं एक चिन्ह आहे, तो गोपाळ असतो महाराज. नाही कळलं अजून? गोपाळांना काय मिळतो? काला मिळतो. बाकीचे किती मोठे असतील तर त्यांना काला मिळेल नाही सांगता येत. म्हणून गोपाळासी काला देत. भगवंत नाही सांगितलं आता काही मागे ठेवू नका. नका ठेवू, काय शेवट, नका काही उरी, नका ठेवू उरी, आजी दे तो पोट भरी. तुम्हाला आज पोटभर देतो. आणि सेना महाराज सांगतात, असं पोट आमचं भरलंय, मी त्याच दारामध्ये बसलो होतो. शेवटचं चरण. सेना बैसला द्वारी, सेना बैसला सेना बैसला बाबा घेऊ सत्कार बैसला से द्वारी, सेना बैसला से द्वारी, बैसला से द्वारी, सेना बैसला से द्वारी हो. प्रसाद पाटितो श्रीहरी, प्रसाद बाटितो श्रीहरी, प्रसाद बाटितो श्रीहरी, प्रसाद बाटितो श्रीहरी. घरे आवघे समस्त, घरे आवघे समस्त. प्रसाद तो प्रसाद हरिदेता गोपाळाची, हरिदेता गोपाळाची, हरिदेता गोपाळाची
टाळी वाजवा, टाळी वाजवा. गोपाळाशी हारी दे गोपाळाची हारी दे अवघे समस्त सर्वांनी हात वरती करून टाळी वाजवायची आहे. ठोबार टाळी वाजवा. ठोबार कुमार सोडिल्या शिदोरी काला करी दैभात ग्यारे अवघे समस्त हरी गोपाळासी देत काही न ठेवा उरी आजी देतो पोट भरी सेना वैसला द्वारी प्रसाद वाटितो श्रीहरी. संत सेना महाराजांच्या अभंगावरती काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. वेळ आपला संपला आहे. मला जाता जाता एकच आपल्या सर्व भाविकांना संदेश द्यायचा आहे की संत शिरोमणी सेना महाराजांचं भव्य आणि दिव्य अत्यंत देखणं सुंदर आपल्या नेवासा नगरीला साजेसं असं आपले नंदू पाटील आले होते ना, नेवासा नगरीला साजेसं असं मंदिर या ठिकाणी या सगळ्या सेना महाराजांच्या भक्त परिवारानं बांधलं. त्यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आणि ज्यांनी ज्यांनी या कार्याकरता स्वतःला वाहून घेतलं त्यांच्याकरता आपण एकदा मोठ्यानं टाळी वाजूया आणि त्यांच्याकरता सेना महाराजांच्याकडे प्रार्थना करूया की त्यांना उदंड आयुष्य आरोग्य सद्बुद्धी अशीच परमार्थ करण्याची वृत्ती त्यांची हो अशी कामना या ठिकाणी व्यक्त करतो. सचिन महाराजांचा खूप मोठा यामध्ये वाटा आहेच आहे, पण त्यामध्ये सचिन महाराजांना सावलीप्रमाणे ज्यांनी अत्यंत या कार्यामध्ये मदत केली, सहाय्य केलं, वेळोवेळी जसं म्हणतात मागे पुढे उभा राहे सांभाळीत, कोणताही प्रसंग आला तरी त्या प्रसंगाला समोर ज्यांनी तोंड दिलं आणि हे भव्य दिव्य मंदिर बांधण्याकरता जीवाचं रान केलं असे आप्पासाहेब गायकवाड नेवासा तालुका अध्यक्ष नाभिक समाज यांच्याकरता पण टाळी वाजूया. खूप मोठं कार्य त्यांच्या हस्ते या ठिकाणी झालं आहे. त्यानंतर सगळे विश्वस्त मंडळी भास्करराव वाघमारे असतील आणि अनेक बाकीच्या सगळ्या विश्वस्तांच्या प्रती आमचे वाघसाहेब असतील सर्वांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आता आपला सर्वांचा योग झाला आहे पण आता क्षेम महत्त्वाचा असतो. 2च मिनटं आपले घेणार आहेत. मला या ठिकाणी मनामध्ये भाव असा वाटतो की वर्षभर या ठिकाणी पूजा करायची आपल्याला सेना महाराजांची. सचिन महाराजांनी ती जबाबदारी घेतली आहे, पण सचिन महाराजांना कीर्तनाकरता रामायणाकरता वेगवेगळ्या कार्यक्रमाकरता बाहेर जावं लागणार आहे. म्हणून त्यांच्याबरोबर आणखी एक जसा प्रत्येक मंदिरामध्ये कोणीतरी एखादा वृद्ध महात्मा असतो, एक व्यक्ती असतो, सर्वांगानं त्या ठिकाणची व्यवस्था दिवसभरचं महिनाभराचं वर्षभराचं कार्य त्या व्यक्तीच्याद्वारे त्या ठिकाणी सहज होत असतं. आणि म्हणून कोणीतरी वृद्ध व्यक्ती या ठिकाणी जसा तुकोबारायांच्या मंदिरामध्ये एक बाबा आहे पहा, अंकुश बाबा जर इकडे गेले, उद्धव बाबा इकडे तिकडे कार्यक्रमाला गेले तरी ते बाबा संपूर्ण व्यवस्था पाहतात. आपल्या मंदिरामध्ये भैरूभाऊ होते, आपल्या मंदिरामध्ये असे कोणीतरी सेना महाराज आपल्याला देतील, काही अडचण नाही आहे. पण वर्षभर आपले सचिन बाबा जरी इकडे इकडे गेले तरी ती सेवा करण्याकरता कोणीतरी एखादा महात्मा सेना महाराजांनी आम्हाला द्यावा अशी विनंती करतो. आणखी या ठिकाणी हा वर्षभराचा खर्च, आता हे कार्य होत आहे
एवढा मोठा सप्ताह झाला, मंदिर झालं, चांगल्या पद्धतीने देणगीही आलेली आहे, पण काही थोडी बहुत कमी आहे. त्याच्याकरता आपण सर्वांनी ज्यांनी आत्तापर्यंत देणगी दिली नसेल तर या सेना महाराजांच्या मंदिराकरता भरभरून दान द्या. सेना महाराज तुमची कधी चप्पी होऊ देणार नाही. याचा अर्थ संसारामध्ये काही कमी पडू देणार नाही. म्हणून आपणही या सेना महाराजांच्या मंदिराकरता भरभरून अशा स्वरूपाचं दान दिल्याशिवाय जाऊ नका. आणि माझी एक विनंती आहे, जेवढे समाजाची मंडळी आहेत त्यांनी काय करा, वर्षभराचा करता सेना महाराजांचा या ठिकाणी पूजा अर्चा करता निघण्याकरता कमीत कमी आपल्याजवळ काही असं काय म्हणतात त्याला दानपात्र ठेवावं दररोज व्यवहारामध्ये. मग त्याच्यामध्ये 1 रुपया टाका, दररोज 10 रुपये टाका, तुम्हाला जेवढे दररोज नियमाने आपण दुकान उघडलं, पहिलं गिराईक आलं की त्याच्यामध्ये 10-5 रुपये टाका. वर्षभरामध्ये सेना महाराजांचा या ठिकाणी ज्या वेळेला कार्यक्रम असेल त्यावेळेला आपण ती रक्कम सेना महाराजांच्या नावानं ठेवलेली रक्कम इथे पोहोच करावी, म्हणजे या कार्यकर्त्यांना हे पुढचं कार्य करण्याकरता अडचण येणार नाही, असा माझा मनातला भाव आहे. त्यानंतर विश्वस्तांनी माळकरी व्हावं हा मुद्दा मी सांगितला आहे. कोणी राहिला असेल, आमच्या सचिन बाबांनी सांगितलं, पंढरपूरला मूर्ती आणायला गेलो पण बिगर माळीच्या मूर्तीला हात लावायचा कसा, जे गेले होते. मग सचिन बाबांनी सगळ्यांना चंद्रभागेत आंघोळ्या घातल्या, त्यानंतर प्रत्येकाच्या गळ्यात माळ घातली, पण टिकल्या ना आप्पा भाऊ, हां त्या टिकल्यात. आता या लोकांच्या माळी टिकणं तसंच अवघडच असतं, पण सेना महाराज कृपा करतील आणि त्या टिकतील. आणि जे विश्वस्त आणखीन रिकामे राहिले असतील, वाघसाहेब कुठे आहेत विश्वस्त ते आमचे शेजारी ते, म्हणून आज सेना महाराजांची जयंती आहे. ओ वाघसाहेब ऐका तिकडं, महेश भाऊ जवळ बसले काय, आओ इधर. आज सेना महाराजांची जयंती आणि ते विश्वस्त आहे, चांगल्या मोठ्या पदावरती आपल्या नगरपंचायतमध्ये त्यांनी काम केलं आहे. आता नगरमध्ये जामखेडमध्ये काम करतायत. लक्ष्मणजी राऊत, आणखी कोणी असेल तर मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही देवगडला जा, बाबांच्या हाताने माळ घाला, आमच्या देवदास बाबाकडे जा, उद्धव बाबाकडे जा, आमच्याकडे येऊ नका, कारण आमचं तुमचं जमेल असं सांगता येत नाही. पण मग मोठमोठ्या महात्म्यांच्या हाताने माळ घातली की जरा नियम व्यवस्थित चालतो, म्हणून माळी घातल्याशिवाय राहू नका. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा शेवटचा आहे की सचिन महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या पालखी सोहळ्यामध्ये नंबर मिळवला 19वा. रथाच्या मागे 19 नंबर अधिकृत, माऊली बरोबर आहे ना, अधिकृत नंबर. आता मालकाला विचारून घेतो ना, माऊली योगायोगानं आहेत. माऊलींनी अर्थात सगळ्या विश्वस्तांनी सचिन महाराजांच्या या सेना महाराजांच्या दिंडी करता 19 नंबर दिला. पण टाळी वाजवा संस्थान करता आणि या मंदिराच्या दिंडी करता. आता या दिंडीमध्ये सहभागी कोण होणार? आता हे आमचे टाळकरी जे महाराजांचे मित्र आहेत, संबंधी आहेत, ते येणारच आहेत. पण आता नाभिक समाजाची जबाबदारी आहे की आपल्या सेना महाराजांची दिंडी आहे, त्या दिंडीचं वैभव आपल्यालाच वाढवायचं आहे. या न्यायानं आपली दिंडी म्हणून, आपला कार्यक्रम म्हणून, आपले सेना महाराज म्हणून या आपुलकीनं या सेना महाराज काही कमी पडू देणार नाही. ज्ञानेश्वर जय सेना महाराज, जय सेना महाराज, श्री संत शिरोमणी सेना महाराज, जय सेना महाराज, सर्वांनी टाळी वाजवा, टाळी वाजवा सर्वांनी. श्री संत शिरोमणी सेना महाराज, श्री संत शिरोमणी सेना महाराज, श्री संत शिरोमणी सेना महाराज, जय सेना महाराज, जय सेना महाराज, श्री संत शिरोमणी सेना महाराज. माता प्रेम कुंवर, पिता देवीदास महाराज, सद्गुरु रामानंद कृपांकित सेना महाराज, जय सेना महाराज, जय सेना महाराज, श्री संत शिरोमणी सेना महाराज, जय सेना महाराज, जय सेना महाराज, श्री संत शिरोमणी सेना महाराज. राम अवतारी केवट
शिरोमणी सेना महाराज जय सेना महाराज जय सेना महाराज श्री संत शिरोमणी सेना महाराज श्री संत शिरोमणी सेना महाराज श्री संत शिरोमणी सेना महाराज की जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय शिंके लांबविले दुरी होती तुका म्हणे तुका अधिक तुका म्हणे हाती तुका अधिक तुम्ही मारे दोही मुख पसरुनी कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकार उत्तम